देवमाणूस मधला अध्याय 27 डिसेंबर भागामध्ये लाली घरी येते तेव्हा रंजी मोठ्याने ओरडते, थांब तिथंच. रंजीचं काय चाललं हे काय लालीला कळत नाही. रंजी म्हणते, तू मुखट्याला हात लावलास ना? लाली म्हणते, वय मग त्यात काय झालं. रंजी आता आत जाते आणि बादलीवर पाणी घेऊन येते. बाहेर येऊन लालीच्या अंगावर ओतते आणि म्हणते, तू जेव्हा जेव्हा मुखट्याला हात लावशील तेव्हा तेव्हा हे केल्याशिवाय आत यायचं नाही. आता मात्र लालीची चांगलीच सटकते. ती डोकं पुसत म्हणते, नाही हिला एक दिवस धडा शिकवला ना तर नावाची लाली नाही. जामकर घरी जातो आणि म्हणतो, चिमणे चल. आर्या म्हणते, काय झालं दादा? तो म्हणतो, चिमणे चल माझ्यासोबत. ती म्हणते, कुठे? पण जामकर काय सांगत नाही आणि तिला गाडीत बसवतो. त्यावेळेस लाली घराबाहेर पडते. जामकर आणि आर्या तिच्या घरी जातात. जामकर आप्पाला म्हणतो, गावात जो गुन्हेगार फिरतो तो काय सापडत नाही आणि जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत माझ्या बहिणीला तुमच्या घरी ठेवा, कारण माझी बहीण जेवढी तुमच्या घरी सुरक्षित आहे तेवढी कुठेच राहू शकत नाही. फुलाबाई म्हणते, अहो ठेवा की मग, त्यात काय एवढं? आप्पा म्हणतात, नाही तुम्ही ठेवू शकता. आमच्यावर जे नेहमी आरोप करतात, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात, ते बंद झालं पाहिजे. जामकर म्हणतात, गुन्हेगार सापडला की ते पण बंद होईल. तोपर्यंत माझी बहीण तुमच्या घरी राहणार, अरे आपल्या घरी राहणार. हे बघून देवीसिंगला खूप आनंद होतो आणि त्यात लाली बाहेर गेलेली असते आणि आर्या नेमकी लालीच्या खोलीतच जाते. आता देवीसिंग तिला पकडतो. आर्या म्हणते, गोपाळजी अहो हे काय करताय? देवीसिंग म्हणतो, तुम्ही आता आमच्या घरी राहणार म्हणजे आपल्या दोघांना मोकळं रान. पण अगदी त्याच वेळेस लाली घरी येत असते. गोपाळ आर्याला जवळ ओढतो आणि नेमकी त्याच वेळेस लाली दार वाजवते. आता दोघंही घाबरतात आणि दाराकडे बघत असतात, पण लाली मात्र जोरजोरात दार वाजवते. आर्या म्हणते, गोपाळजी आता काय करायचं? लाली आवाज देते, अहो अहो दार उघडा ना. आता तर देवीसिंग आणि आर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता बघूया स्वतःच्या बेडरूममध्ये आर्याला बघून लालीची काय प्रतिक्रिया असते. तुम्हाला काय वाटतं, हे आर्याला इंगा एकदा दाखवायलाच हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.